कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, तू कशाला इतकी चिडचिड करतेस? हे बघ, तुला तुझ्या रागावर कंट्रोल आणायला लागणार आहे। सॉरी चंदन, मला कळतच नाही अरे काय झालं ते। ठीक आहे, मूड स्विंग्स आहेत, होतात अशा अवस्थेत। हो का? म्हणजे काय, अभ्यास केलाय मी। नाही पण ती बाई चुकीचीच होती अरे। मी माझ्या बाळाला अशा कुठल्याही ठिकाणी नाही दाखवणार। ठीक आहे, मग आता काय करायचं? एक मिनिट, गॅरेज मधनं फोन येतोय। हा अप्पर बोल। हा चंदन भाई कुठे आहे? हा रे, जरा दिव्या बरोबर बाहेर आलो होतो। काय झालं? अरे जरा गॅरेजवर एक काम होतं, येशील का? आत्ता? हा यार जरा। ठीक आहे, जरा इथलं काम संपवतो आणि येतो लगेच। हा हा ठीक आहे ओके। हा काय करायचं आता? तू जा ना गॅरेजवर, तुला काम आलंय ना? अगं पण हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे, दाखवून देऊ ना। नाही अरे चंदन, मी ठरवलंय मी माझ्या बाळाला अशा कुठल्याही ठिकाणी नाही दाखवणार। मी एक काम करते, माझी एक ओळखीची डॉक्टर आहे, मी तिच्याकडे जाऊन येते, तू जा गॅरेजवर। बरं ठीक आहे, पण नीट जा। हा हो, तू नको काळजी करूस, तू कामावर लक्ष दे चंदन। आता आपल्याला खूप पैसे लागणार आहेत बाळासाठी आणि मलाही जॉब नाही करता येणार आहे। हो, तू त्याचं टेन्शन घेऊ नको, तू फक्त नीट जा, रिक्षाने जा आणि रिक्षाने ये। हे पैसे लागतील, ठेव। तुझ्याकडे आहेत? अगं मला कशाला लागतात पैसे, मी जातो आपला बरोबर, पण तू नीट जा, काळजी घे। भेटू घरी। हो। किट्टू डार्लिंग, तू होतीस कुठे? कुठे होतीस म्हणजे? काम करत होते। अगं पण आता तुला काम करायची काहीच गरज नाहीये, सीताईने सांगितलं ना तसं। पूर्णपणे सुटका झालेली नाहीये माझी अजून, आणि त्यात ते शिवाची लोक घरात आहेत ना, ते मला अजिबात बघवत नाही। अगं या घरचं सोड, आता मी आशू आणि शिवाला बोलताना ऐकलं, शिवा आणि तिची पाना गँग तिकडे त्या जगदीशच्या घरात घुसायचा प्रयत्न करतायत पेपर्स मिळवण्यासाठी। मग मग म्हणजे? अगं हे तुला त्याचं काहीच वाटत नाही, अगं खूप सिरियस इश्यू आहे हा। मी तर जगदीशला फोन करून सांगितलं सुद्धा, अलर्ट राहा म्हणून। आता होणार आहे राडा। हे बघ, काय राडा व्हायचा आहे ना तर होऊ दे, मला आता कशाशी काही देणं घेणं नाही। आणि तसंही तो जगदीश आता आपल्यासोबत नाहीये सुहास, त्याला घर मिळवायचं होतं, मिळवलं, झाला लांब, फिरला तो। आपल्याला कळायला हवं होतं ना, जो स्वतःच्या आईचा नाही झाला तो आपला होईल। आणि तसंही सध्या आपल्या घरात जे चाललंय ना ते सहनच होत नाहीये मला। मॅडम, सहन होत नसेल ना तरी सहन करावं लागेल, कारण जर का आता आपण काही केलं तर या आउट हाऊस मधून डायरेक्ट रस्त्यावरती येऊ। मग काय करायचंय आपण? माझ्याकडे एक आयडिया आहे। कसली आयडिया? हे बघ, शिवाच्या माहेरच्या माणसांचं या घरात राहणं आपल्याशिवाय आणखीन कुणाला खटकतंय का हे शोधून काढायचं। म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतः चालवायची? येस। घबराव सगळी, तिकडे कोण आहे? तू आधी हळू बोल। चंदनने सगळी ना सेटिंग लावली आहे, तू त्याला घेऊन ये, चला त्याचा पण कोणी नाहीये तिकडे, चला। नक्की ना? या तुम्ही या। हे पोरांनो, बरं झालं तुम्ही मला सांगितलं, जगदीश नाही येते, आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये। मला कळतंय हे सगळं चुकीचं आहे, पण आता काय करावं लागणार आपल्याला? ग शिवा, जसं आम्हाला कळालं तसं मी तुला कॉल केला। हे बघ, असं केल्यावरच आपल्याला कागदपत्र मिळतील, कळलं? आणि शिवा, तो काही चुकीचं करत नाहीये, हे घर तुझंच आहे आणि तुलाच मिळणार, काही टेन्शन घेऊ नकोस। आत्ता उघडतो बघ। बोलता खूप बोलता। टीप लागली, तो येतोय, या साहेब इथे जाईल। या हे बघ, इथेच होते हो साहेब आता। कोण? हा? आणि कुठे? हो नाही, इथेच होते, बहुतेक आहे ना लपले असणार। मला काय वाटतं साहेब, तुम्हाला बघून आहे ना पळाले असतील हो। टाइमपास करतोय का रे? नाही हो साहेब, टाइमपास काय? अहो साहेब, मी खरं सांगतो, इथेच होते। मला काय वाटतं माहितीये, ते लपले असावे।
किंवा आहे ना तुम्ही आलात ना म्हणून ते पळाले असतील. हो अच्छा, त्यांना स्वप्न पडलं होतं आपण येणार आहे त्याचं. नाही मग बहुतेक कोणीतरी टीप दिली असणार साहेब त्यांना. हो का? आणि तुझं काय, तुला कोणी खोटी टीप दिली? मी नाही हो, असं काय खोटी टीप नाही. मी खरं सांगतो साहेब, अहो खूप लबाड पोर आहे ती. माझी बायको आहे ना मुलाला शाळेला सोडायला जाते, त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं असणार. हो जाम त्रास देतात तुम्हाला. हो दार वाजवतात, दगड मारतात. एकदा तर हे लिंबू साहेब 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 काही करा साहेब. साहेब मला प्रोटेक्शन द्या साहेब. अच्छा हो का? Z+ सिक्युरिटी देऊ की RCF? काय साहेब चेष्टा करताय? हो जीव धोक्यात आहे हो माझ्या. काही करा हो प्लीज प्लीज साहेब. हे बघा, मागे त्यांना जेलमध्ये टाकलं होतं कारण जे काय घडलं ते आमच्या डोळ्यांसमोर घडलं होतं. आणि आता तुम्ही म्हणताय म्हणून हे सगळं करणं शक्य नाहीये आणि काही पुरावा पण नाहीये. कळतंय ना तुम्हाला? आणि आम्हाला ना असं सारखं बोलवत जाऊ नका. एवढीच कामं नाहीयेत आम्हाला. काय माणूस आहे? हो 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 साहेब. हो हो एक चुकीचं आहे हो साहेब. हो ते शिवाला आणि तिच्या चिल्लर गँगला बघून घेतो. शिवा, थोडक्यात वाचलो बाबा. खरंय. शिवा शिवा, काय झालं? कुठे हरवलीस तू? काय नाही, उभी असच. सांग ना काय झालं? आज गेली होतीस ना तिथे, पेपर्स मिळाले? अशी मिळाले असते पेपर्स, पण पण काकाला कुठून टीप लागली काय कळत नाही यार. म्हणजे काय नक्की? अरे म्हणजे आम्ही सगळी फिल्डिंग लावली होती, पूर्ण पूर्ण सोय केली होती आत घुसायची घरात. बरं झालं तुम्ही सटकलात तिथनं, नाही तर ते पोलिसांना प्रश्नांची उत्तरं देत बसावं लागलं असतं. नाही यार, हे ना हे घरात घुसणं वगैरे हा पर्यायच नाही आता. वेगळा काहीतरी मार्ग शोधायलाच लागणार. काका खूप अलर्ट झालाय. माझ्याकडे एक पर्याय आहे. ऐकून घे. आपण समजा काकाकडनं ते घर विकत घेतलं तर त्याला विचारू ना त्याला किती पैसे हवेत आणि फेकू त्याच्या तोंडावर पैसे. सगळा विषयच मिटेल ना. अगं अशी माणसं हावरट असतात पैशांसाठी. ते अरे पण अशा माणसांना पैसे देऊन वर चढवायचं नाहीये ना. उद्या उठून तुझ्याकडे कुठल्या वेगळ्या गोष्टींसाठी पैसे मागितले, तू काय देणार आहेस का? असं नाही करायचंय. मला ना त्याला घरात घुसून मारावंसं वाटतंय. त्याला काय वाटतंय रे की घर मिळवलं, पुरावे आले आपल्या बाजूने, मग काय जिंकला तो? त्याच्याकडनं तर आपलं घर मिळवणारच आहे मी, तेही पुराव्यांसकट. आणि नाही आजीच्या पायाशी टाकलं ना माफी मागायला, तर नावाची शिवा नाही मी. नक्की होईल. पण तू खूप टेन्शन घेऊ नकोस. हे होण्यासारखं आहे, हे करू शकतो आपण. मला खरंच नाही कळत आहे काही. शिवा, मला एक गोष्ट सांग, तुझ्या मनात काय चाललंय आता? कसलं टेन्शन आहे? अशू, मला असं वाटतं की आपलं घर परत नाही मिळालं तर काय करायचं? हा ऑप्शनच नाहीये आणि टेन्शन घेण्यात तुला अलाउड नाहीये. हे बघ, ते घर आपलं आहे, ते आपल्याला मिळणारच. आपल्याला फक्त ती कागदपत्र हवी आहेत, दॅट्स इट. त्या काकाला आपण धडा शिकवायचाच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.